Welcome dear student friends. I Professor J.S. Mahalle welcome you all in this video lecture. Dear students, in previous lecture we have discussed flow nozzle. Okay, let me take to you that slide. In previous lecture we have discussed flow nozzle. Then we have started the pitot tube and we have not completed our discussion on pitot tube. Pitot tube is actually a device used to measure velocity. Pitot tube is a device used to measure velocity. Velocity measure करायचा जो डिवाइस आहे त्याला आपण म्हणतो पिटॉट ट्यूब. बट फ्रॉम व्हेलॉसिटी वी कॅन मेजर दी डिस्चार्ज. हे तर आपल्याला सर्वांना आता माहीत झालं असेल. आता परत मला ते रिपीट करायला काही लावू नका तुम्ही, कारण यू सी दी व्हिडिओ कंटिन्युअसली, प्रिव्हियस व्हिडिओ आणि त्याच्या आधीचे व्हिडिओ विल अंडरस्टँड दिस. नाउ सी हियर व्हॉट इज हॅपनिंग हियर नियर दी वॉल्स and at the center. Dear students, we are measuring the, we can say, a potential energy, and from that potential energy we can comment on the velocity. बघा, जेवढं जास्त राईज होईल हे त्याचा अर्थ काय की तेवढं जास्त इथं काय आहे कायनेटिक एनर्जी, आणि तेवढं जास्त कायनेटिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली आहे, पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली आहे. आणि वॉलवर काय असते तर स्टॅटिक डाटा. स्टॅटिक म्हणजे काय म्हणून आपण तिथं इट व्हेलॉसिटी इज ऑलमोस्ट स्टेशनरी, आणि त्याच्यामुळे राईज इज व्हेरी लेस, आणि इथं काय होईल राईज हा जास्त असेल. हे समजलं आहे तुम्हाला. आणि सिम्पल मी तुम्हाला इन लास्ट लेक्चर आय हॅव टोल्ड यू दी फॉर्म्युलीज. सिम्पल फॉर्म्युलीज आहे. इफ यू हॅव टू मेजर दी व्हेलॉसिटी ऑफ दी, और वी कॅन से ॲट दी वॉल्स, वी कॅन सी इज इक्वल्स टू √2gh 1. If we have to measure the velocity, only dynamic velocity, then it will be or dynamic velocity, or we can say a dynamic parameter, then 2gh2. And if we have to measure the stagnation, then v stagnation, that is v total, is equals to √2gh t. ht म्हणजे काय h1 प्लस h2, h1 प्लस h2, त्याला काय असं ब्रॅकेटमध्ये ठेवावं लागेल. इज इट क्लिअर? हे समजलं आहे का तुम्हाला? स्टॅग्नेशन म्हणजे समजलं आहे का? वी हॅव डिस्कस दिस कन्सेप्ट ऑफ स्टॅग्नेशन इन दी प्रेशर टॉपिक. प्रेशरमध्ये आपण बघितलं होतं एक असते काय स्टॅटिक प्रेशर, एक असते डायनॅमिक प्रेशर, आणि एक असते स्टॅग्नेशन. स्टॅग्नेशन म्हणजे काय स्टॅटिक प्लस डायनॅमिक. स्टॅग्नेशन म्हणजे काय स्टॅटिक प्लस डायनॅमिक. अँड पिझोमीटर इज द डिव्हाइस विच इज यूज टू मेजर दी व्हेलॉसिटी, and from velocity we can measure the discharge, that is the flow. That's why it is the flow meter, or we can say that's why it is coming in this topic, that is flow measurement topic. Everything is clear about pitot tube. Pitot tube converts the kinetic energy into potential energy. Okay, and it has two parameters, static data and dynamic data. We can say static pressure here and stagnation pressure here, that is static plus dynamic. You should never confuse with this. तुम्हाला हे कन्फ्युजन व्हायला नको. स्टॅटिक आणि स्टॅग्नेशनमध्ये कन्फ्युजन व्हायला नको. स्टॅटिक म्हणजे काय असेल, स्टॅटिक प्रेशर म्हणजे असं प्रेशर जिथे ऑलमोस्ट काय असणार आहे ते स्टेशनरी. डायनॅमिक म्हणजे काय असणार आहे ते मोशनमध्ये असणार आहे. इज इट क्लिअर? आणि 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 महत्त्वाचं म्हणजे काय स्टॅग्नेशन. स्टॅग्नेशन म्हणजे काय टोटल. स्टॅग्नेशन म्हणजे काय टोटल. स्टॅग्नेशन म्हणजे काय स्टॅटिक प्लस डायनॅमिक. स्टॅटिक प्लस डायनॅमिक. हे समजलं आहे का तुम्हाला? इथपर्यंत काही अडचण नाही आहे कोणाला? ओके, नाउ डिअर स्टुडंट्स we will discuss the important parameter, that is the static pitot tube or pitot static tube. Okay, now see here, let me use red pen here. The name is pitot static tube, but dear student, as the name is pitot static tube, but this pitot tube is used to measure the dynamic, we can say dynamic parameters, that is we measure the flow in dynamic condition. इज इट क्लिअर? म्हणजे नाव आहे स्टॅटिक पण मेजर करतो अपन डायनामिक. आर यू गेटिंग दिस? मतलब हम बोलते हैं हिंदी में नाम में क्या रखा है और व्हाट इज़ देयर इन द नेम, और क्या बोलते हैं उसको, नाम अलग और काम अलग, वैसे इसका काम है. इट इज़ हैविंग द डिफरेंट नेम एंड डिफरेंट रोल. इसका नाम है अलग और काम है अलग. नाम है पिटॉट स्टैटिक ट्यूब और काम है टू मेजर द डायनामिक फ्लो रेट, और टू मेजर द फ्लो रेट इन डायनामिक कंडिशन. ऑल राईट, कसं काम करते बघा. नाउ कॅन आय ऑफ माय व्हिडिओ? लेट मी ऑफ माय व्हिडिओ फॉर सम टाईम
you can see this construction and working. Otherwise, if I take the blank slide, then again it will create a problem. So I will off this video for few minutes while explaining this figure completely. Then I will again on it. Okay. Excuse me for a minute. Now see here. Suppose there is a pipe whose flow rate is to be measured, and in this pipe, what we have to do, the flow rate of the pipe is to be measured. We have to attach this pitot tube in this pipe. Is it clear? We have to attach this pitot tube in this pipe. And attachment and detachment of pitot tube is simpler than the व्हेंचुरीमीटर अँड ओरिफिस मीटर पेक्षाही हे सिम्पल आहे. याच्यामध्ये बघा महत्त्वाचं पॅरामीटर काय आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी आहे. देर इज दिस अ डायनॅमिक कंडिशन, म्हणजे वी कॅन से अ टू ॲन्युलर पिटॉट ट्यूब. ॲन्युलर म्हणजे काय, एक पिटॉट ट्यूब अशी असेल, दुसरी अशी असेल. दिस इज द फर्स्ट पिटॉट ट्यूब अँड पिटॉट ट्यूब दिसत आहे तुम्हाला. दिस वन इज दी फर्स्ट पिटॉट ट्यूब. हे महत्त्वाचं आहे, कोणत्या पाईपला कशी कनेक्टर, दॅट वी विल सी हिअर. ओके. and this second let me draw the second pitot tube with the another color. पाईप मी थोड्या वेळासाठी गायब करतो, तुम्ही समजून घ्या आता. ओके. अदरवाईज इट विल बी अ, वी कॅन से इट विल बी अ व्हेरी, म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी जास्त गर्दी होईल. सो वी डोंट वॉन्ट टू इट, वी वॉन्ट क्लीन डायग्राम. दॅट्स वाय वी आर डुईंग लाईक दिस फर्स्ट पिटॉट ट्यूब विच आय हॅव ड्रॉन हिअर. It is actually for the measurement of, it is actually stagnation pitot tube. You can see this is तुम्हाला, it is actually a stagnation pitot tube or pressure tube which can measure the total pressure because it is attached at the center. And there is another let me take this, and there is another this tube. Is it clear, dear students? Is it clear? Is it visible to you? This one, this is the static pressure tube. Is it clear? Static pressure tube. And previous one was the stagnation pressure tube. To understand this topic, you must understand this concept. What we have done here, there are two tubes. First one is the stagnation, that is total, for the total pressure measurement, and second tube is for the static pressure measurement. Now what we do here, we will attach a stagnation pressure tube to the static pressure tube with the help of certain manometer. Is it clear, dear students? The manometric liquid which we attach here may be a manometric fluid which is having the higher density than the density of the liquid flowing into the pipe. Okay. या कंडिशनमध्ये काय म्हणू आपण, काय होईल, व्हेलॉसिटी कुठे जास्त असेल तुम्ही मला सांगा. पिटॉट ट्यूबचा रोल काय असते, पिटॉट ट्यूब काय करते, पिटॉट ट्यूब कन्वर्ट्स कायनेटिक एनर्जी इंटू वी कॅन से यस प्रेशर एनर्जी, और वी कॅन से याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण इथे, पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी और पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. हायर कायनेटिक एनर्जी कुठं असेल, हायर कायनेटिक एनर्जी विल बी ॲट दी सेंटर. आपण बघा, टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट यू मस्ट नो दी फ्लुइड सर्वांना माहीत असलं पाहिजे. दॅट्स वाय आय एम टीचिंग दिस सब्जेक्ट, बिकॉज फ्लुइड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस. सी हिअर, दिस इज दी पाईप. ओके. in the pipe, if I have to draw the velocity distribution, then velocity distribution is like this. That means at center the velocity is maximum. At the surface or at the near the wall, the velocity is almost zero. Is it clear? That means we are getting the maximum velocity at the center, and here because of the pressure we are getting the static parameter, and here we are getting the dynamic, or we can say a total parameter. Is it clear, dear students? In this case this center line or this center tube will give us the stagnation pressure, and this will give us the static pressure, and because of this there will be a pressure difference. Y. And dear students, we can convert this y into h. H म्हणजे काय असते, h is equals to y s
H upon SO minus 1. लेट मी टेक ब्लँक स्लाईडवर आता ब्लॅकनी दिसणार नाही. ओके, हे दिसतंय का तुम्हाला? व्यवस्थित आहे ना? छान आहे. जस्ट अ मिनिट. हां, एचवर आपण खूपदा चर्चा केली आहे. वी हॅव डिस्कस्ड एच नंबर ऑफ टाइम्स. इफ यू रिकॉल our fluid mechanics knowledge, just a minute, if you recall our fluid mechanics knowledge, you can recall everything. H is equals to what? Just a minute. H is equals to what? Y S H upon SO minus 1. हे दिसतंय तुम्हाला क्लिअरली? सो डिअर स्टुडंट्स, याच्यातून आपण एच काढू शकतो. अँड वन्स वी गॉट दी एच व्ही इज इक्वल्स टू काय असते? √2GH. व्ही इज इक्वल्स टू काय असते? √2GH. आपल्याला व्हेलॉसिटी मिळून जाईल. अँड वन्स वी गॉट द व्हेलॉसिटी वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्चार्ज बिकॉज व्ही इज इक्वल्स टू क्यू इज इक्वल्स टू AV. आता महत्त्वाचं काय याच्यामध्ये? महत्त्वाचं हे आहे की व्हाय वी आर युजिंग धिस पिटॉट ट्यूब. So dear student, this pitot tube is used to measure the dynamic value or dynamic flow rate. कारण याच्यामध्ये काय स्टॅटिकचा जो इफेक्ट असतो, सी हिअर एक महत्त्वाची गोष्ट बघा. इफ वी हॅव नॉट कनेक्टेड दिस ट्यूब हिअर, हे जर ट्यूब आपण कनेक्ट केली नसती इथं, तर काय झालं असतं? दिस लिक्विड वुड हॅव बीन राईज फर्दर. हे लिक्विड काय झालं असतं? जास्त राईज झालं असतं ना. कारण हे कमी राईज का बरं झालं? कारण हे आपण यांनी पण प्रेशर दिला ना याच्यावर. That means we are only collecting the dynamic data. Is it clear? We are only collecting the dynamic data because of this static attachment. We have neglected or we have not taken the stagnation. समजताय का तुम्हाला? स्टॅग्नेशन आपण घेतलं नाही, हे समजलं असेल तुम्हाला. अदरवाईज मी जास्त रिपिटेशन करत नाही. स्टॅग्नेशन ट्यूब आहे ही. स्टॅग्नेशन ट्यूबला आपण जर ही जर ट्यूब अटॅचच केली नाही, तुम्ही असं इमॅजिन करा की ही ट्यूब त्याला अटॅच केली नाही आहे आपण. अशा कंडिशनमध्ये काय होईल? अशा कंडिशनमध्ये वाय जास्त येईल ना. कारण याला हा अपोजिंग प्रेशर फोर्स येणार नाही. समजताय का तुम्हाला? त्याच्यामुळे आपल्याला जो ॲन्सर भेटेल ते काय भेटणार आहे? स्टॅग्नेशन प्रेशर, आणि ते जास्त असेल. परंतु स्टॅटिक पिटॉट ट्यूबचं नावच काय आहे? स्टॅटिक पिटॉट ट्यूब इज यूज टू मेजर दी डायनॅमिक फ्लो रेट. इट इज यूज टू मेजर दी डायनॅमिक फ्लो रेट. जसं नाव आहे तसं त्याचं काम नाही आहे. नाव वेगळं, काम वेगळं. नाव काय? स्टॅटिक ट्यूब, पण काम काय? टू मेजर दी डायनॅमिक फ्लो रेट. इज इट क्लिअर? आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. आय विल नॉट रिपीट एनिथिंग नाव बिकॉज आय हॅव रिपीटेड सो मेनी थिंग्स हिअर. चला तर नेक्स्ट, ज्यांना नसेल समजलं त्यांनी परत बघून घ्यावं. नाव सी हिअर डिअर स्टुडंट्स, इट इज हॅव्हिंग लेस कॉस्ट. व्हेंचुरी आणि ओरिफिसपेक्षा डेफिनेटली लेस कॉस्ट असते. काय करतो आपण? वी जस्ट अटॅच अ ट्यूब. एक ट्यूब फक्त आपण अटॅच करतो पाईपमध्ये आणि बस. आणि त्याचं अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट इज व्हेरी सिम्पल. ओके, इझी टू इन्स्टॉल अँड रिमूव्ह फ्रॉम द पाईपलाईन. त्याला पाईपलाईनमध्ये ॲड करणं किंवा काढणं काय असेल? एक सिम्पल काम असेल. अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग, निग्लिजिबल लॉस ऑफ हेड व्हेन पिटॉट ट्यूब इज इन्सर्टेड इन पाईप. ओके, लेट मी ऑन दी कॅमेरा. इज इट क्लिअर नाउ? निग्लिजिबल लॉस ऑफ हेड व्हेन पिटॉट ट्यूब इज इन्सर्टेड इन द पाईप. पिटॉट ट्यूब इन्सर्ट केल्यामुळे किंवा काढल्यामुळे काय होईल? निग्लिजिबल लॉस ऑफ हेड. जास्त असं विशेष लॉस त्याच्यामध्ये होणार नाही. परंतु डिसएडव्हान्टेजेस काय आहे? पुअर ॲक्युरेसी अँड अनसुटेबल फॉर डर्टी स्टिक. याच्यामध्ये बघा, पुअर ॲक्युरेसीचा एक इश्यू आहेच. पुअर ॲक्युरेसी आणि अनसुटेबल फॉर डर्टी अँड स्टिकी लिक्विड. म्हणजे काय राहते? dirty and sticky liquid may damage the pitot tube. Pitot tube is a fine diameter, less diameter tube, and because of that, what is happening? If the dirty or sticky liquid is present inside the flow, it can damage the pitot tube, and त्याच्यामुळे काय होईल? We cannot take the accurate reading. That's why it is having the poor accuracy. Requires high flow velocities about 15 meter per second, produce measurable heads. काय असते बघा, जर हाय व्हेलॉसिटी असेल तरच आपण मेजर करू शकतो. फॉर लेस व्हेलॉसिटी जर असेल तर पिटॉट ट्यूबमध्ये आपल्याला जास्त प्रेशर राईज भेटणार नाही, जास्त पोटेन्शियल एनर्जी राईज आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे वी कॅन नॉट इफेक्टिवली यूज इट फॉर दी लो व्हेलॉसिटीज. इट कॅन बी इफेक्टिवली यूज फॉर दी हाय व्हेलॉसिटीज. ओके, वन मोर इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज डिसएडवांटेज पॉईंट. कॅन नॉट यूज फॉर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन विच रिक्वायर्ड अँड इन्स्टंट रीड आउट. याच्यामध्ये इन्स्टंट रीडिंग नाही आहे.
Students, we have performed the Bernoulli's experiment in second year. What we have to wait for the stability. We have to wait for the equilibrium condition. जोपर्यंत त्याच्यामध्ये बघा पिटॉट ट्यूबमध्ये काय होईल, लेट मी टेक अ ब्लँक स्लाइड. पिटॉट ट्यूबमध्ये काय होईल, पिटॉट ट्यूबमध्ये फॉर एक्झाम्पल ही अशी पिटॉट ट्यूब आहे आणि हा राईज होतो आहे, हा राईज होतो आहे. वी हॅव टू वेट फॉर द इक्विलिब्रियम कंडिशन. मग परत हा खाली पण जाऊ शकतो, परत राईज होऊ शकतो. बट ॲट इक्विलिब्रियम कंडिशन, at steady condition, we can say we will take the reading, and that is what, for that reading we require the time. It is not like this. म्हणजे हे असं एकदम नाही आहे जसं बर्ड ऑन प्रेशर ट्यूब आपण लावलं आणि झटक्यात प्रेशर मेजर केलं आणि आपण काम झालं, तसं नाही. इट इज नॉट लाईक दिस. समजतंय तुम्हाला? इट इज टेकिंग सम टाईम. ओके डिअर स्टुडंट्स, जसं फॉर एक्झाम्पल नाव डेज देर इज अ टेस्ट टेम्परेचर ते थर्मामीटर आपल्या डोक्याला असं लावते आणि लगेच टेस्ट करते विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद, म्हणजे काही सेकंदामध्येच ओके चला समोर. तेवढं फास्ट नाही आहे, म्हणून इंडस्ट्रीमध्ये त्याचा यूज नाही आहे. इट इज टेकिंग द टाईम, दॅट्स वाय. ओके, यू नो इंडस्ट्रीकडे वेळच खूप कमी असते. नाऊ वी विल मूव फॉरवर्ड. वी विल टेक द टुडेज इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज द टर्बाईन फ्लो मीटर. टर्बाईन फ्लो मीटर बघा, मी टर्बाईन फ्लो मीटरचं तुम्हाला एकदम हार्ड समजावून काय आहे तर टर्बाईन फ्लो मीटरमध्ये काय असते. तर टर्बाईन फ्लो मीटरमध्ये हे दिसतंय तुम्हाला प्लेट, याच्यावर हे मॅग्नेट दिसतंय लावलेलं, हे मॅग्नेट आहे बघा. टर्बाईन फ्लो मीटर इज यूज इन द पाईप हुज फ्लो रेट इज टू बी मेजर्ड. बघा हा पाईप आहे, या पाईपमध्ये आपण टर्बाईन फ्लो मीटर लावलेला आहे आणि व्हॉट वी हॅव टू डू हिअर, वी हॅव टू मेजर द फ्लो रेट ऑफ द लिक्विड फ्लोईंग थ्रू दिस पाईप. अँड व्हॉट वी आर डुईंग, वी हॅव अटॅच्ड अ टर्बाईन हिअर. टर्बाईन लावलेलं आहे आपण. टर्बाईन सर्वांना समजते. टर्बाईन बघा, टर्बाईन काय असते. टर्बाईन म्हणजे एक त्याच्यावर नंबर ऑफ ब्लेड्स राहतील, एक व्हील, जे व्हील रोटेट होईल आणि त्याच्यावर नंबर ऑफ बकेट्स राहतील किंवा नंबर ऑफ ब्लेड्स राहतील. इज इट क्लिअर? आणि डिअर स्टुडंट, एक सिम्पल लॉजिक सांगतो मी तुम्हाला, सिम्पल अंडरस्टँडिंग आहे याचं. इफ द फ्लो रेट इज मोर, सी हिअर, फ्लो रेट इज हायर, वी कॅन से द टर्बाईन विल रोटेट ॲट द हायर स्पीड. द RPM ऑफ द रोटेशन ऑफ टर्बाईन्स आर हायर, अँड बिकॉज ऑफ इट वी कॅन डायरेक्टली मेजर द फ्लो रेट. एवढं सिम्पल याचं वर्किंग आहे. बट इट इज ऑल्सो कॉल्ड एज द इन्फेरियर मीटर. येस, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द इन्फरेन्शियल मीटर. सॉरी, इट इज कॉल्ड एज द इन्फरेन्शियल मीटर. इन्फरेन्शियल काय बरं, इन्फरेन्शियलचा अर्थ काय होतो, इट इज कलेक्टिंग द डेटा. थोडंसं डेटा कलेक्शनच्या सारखं आहे बघा. मी समजून सांगतो तुम्हाला. बघा इथं यू कॉन्सन्ट्रेट हिअर. व्हॉट वी डू हिअर, वी अटॅच इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्सर हिअर, इलेक्ट्रोमॅग्नेट, अँड the coil electromagnetic counter here. In this device we are attaching electromagnetic counter. Electromagnetic counter काय करेल, if the flow rate is higher, this turbine will rotate at higher RPM, and this electric counter, because of this magnet and this electric circuits, we can say electromagnetic counter असं म्हणू आपण त्यांना. Because of it we can measure the pulses, that is EF. We can measure the pulse per second, we can measure this frequency, or we can measure the number of rotations, or we can measure the pulse. We call it as the pulse frequency. And just by measuring the pulse frequency we can comment on the discharge. का बरं डिस्चार्जवर कमेंट करू शकतो आपण? Because if the pulse is more or if the frequency is more, we can say the discharge is more. Because this electromagnet which is linked with this coil give us the reading, and we are measuring this reading, and we are collecting the data. That's why it is called as the inferential meter. That's why it is called as the inferential meter. तुम्ही गुगलवर सर्च करून घ्या, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्फरेन्शियल. इन्फरेन्शियल ही प्रोबॅबिलिटीची टर्म आहे एक, इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक्स म्हणून. इट इज यूज टू मेजर दी डाटा, इट इज यूज टू मेजर, इज कलेक्ट डाटा अँड देन द अनालिसिस ऑफ दॅट डाटा. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज इन्फरेन्शियल मीटर. यू सर्च इट ऑन दी गुगल, यू विल अंडरस्टँड दिस. मी तुम्हाला सांगतो आहे की याला इन्फरेन्शियल मीटर म्हणतात. काय? व्हाय? बिकॉज इट इज कलेक्टिंग दी डाटा अँड वी आर अनालायझिंग दी डाटा, अँड बाय अनालायझिंग दिस डाटा वी कॅन कमेंट ऑन दी फ्लो रेट. दी मोर दी पल्स. मग फ्लो रेटचा फॉर्म्युला काय होईल सांगा तुम्ही मला? फ्लो रेटचा फॉर्म्युला होईल सरळ सरळ Q इज इक्वल्स टू F अपॉन K, वेर F इज काय असेल, F काय असेल, पल्स फ्रिक्वेन्सी, अँड K काय असेल, K असेल फ्लो कोइफिशियंट. फ्लो कोइफिशियंट कशावर डिपेंड करेल, तर फ्लो कोइफिशियंट डिपेंड करेल व्हिस्कॉसिटीवर. लिक्विडची व्हिस्कॉसिटी किती आहे
त्याच्यावर हा फ्लो कोएफिशियंट डिपेंड करेल. समजलं आहे का तुम्हाला? टर्बाईन फ्लो मीटर काही नवीन गोष्ट नाही आहे किंवा काही अशी गोष्ट नाही आहे. सरळ आपण मेजर करू. सी हिअर दी रोटेशन ऑफ दिस टर्बाईन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फ्लो रेट. म्हणजे ज्यामध्ये लिनियर रिलेशन आहे. जेवढं जास्त रोटेशन राहील सी हिअर, जेवढं जास्त रोटेशन राहील तेवढं जास्त काय म्हणून आपण डिस्चार्ज राहील. द नंबर ऑफ रोटेशन्स म्हणजेच काय? फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? आपण एफने दाखवतो, एफ. दॅट मीन्स म्हणून फॉर्म्युला कसा आला तो? क्यू इज प्रोपोर्शनल टू एफ. आणि प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आपण काढतो, क्यू इज इक्वल्स टू एफ अपॉन के. 1/k हा प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे. दॅट इज दी फ्लो कॉन्स्टंट. सिम्पल आहे, सिम्पल मॅथमॅटिक्स आहे याच्यामध्ये, काही कठीण नाही आहे. बघा समजतं तुम्हाला? जेवढा जास्त फ्लो रेट असेल तेवढा जास्त RPM असेल, आणि तेवढं जास्त RPM असेल तो RPM हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल जिथे लागले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक काउंटर जे लागला तो सेन्स करेल, आणि तेवढी जास्त तो व्हॅल्यू दिली एफची. जेवढं जास्त एफ असेल तेवढं जास्त क्यू असेल आपण म्हणू शकतो. एवढं सिम्पल असं टर्बाईन फ्लो मीटर आहे. तुम्हाला समजलं असेल? येस ऑर नो? टर्बाईन फ्लो मीटर इज अ व्हेरी सिम्पल डिवाइस. इट इज ऑल्सो कॉल्ड द इन्फरेन्शियल मीटर. ओके, in which we are using the electromagnetic counter. As the flow is, we can say flow rate is higher, the magnet will measure, or we can say pulse is higher, pulse frequency is higher, the magnet or electromagnetic coil will measure, or we can say count the more number of revolution. That means linear velocity is converted into angular velocity असं आपण म्हणू. हे जास्त तुम्हाला आता सिम्पल लँग्वेजमध्ये मी समजावून सांगितलं आहे. लिनियर व्हेलॉसिटी इज कन्वर्टेड इंटू angular velocity, and we are measuring the pulse. Okay, now let's move forward. We will see advantages and disadvantages of this we can say. मी मला परत व्हिडिओ ऑफ करावा लागेल हा माझा, अदरवाइज वी कॅन नॉट सी द स्क्रीन. ओके, नाव सी हिअर एकदमच काही कठीण नाही, एकदम सिम्पल आहे. इट इज इझी टू इन्स्टॉल. काहीच नाही, आपण एक सिम्पल असं एक टर्बाईन आपण इन्स्टॉल करावं लागेल पाईपमध्ये. इझी टू इन्स्टॉल, काहीच कठीण नाही इन्स्टॉल करणं. व्हेरी इझी टू इन्स्टॉल आय कॅन से. मेंटेनन्सही खूप सिम्पल आहे, आणि गुड डायनॅमिक रिस्पॉन्स. डायनॅमिक रिस्पॉन्ससाठीच जास्त इफेक्टिव्ह आहे, कारण डायनॅमिक रिस्पॉन्समध्ये मोर दी व्हेलॉसिटी, मोर दी रोटेशन, अँड मोर दी रोटेशन वी कॅन से मोर दी मॅग्नेटिक पल्स, अँड मोर दी मॅग्नेटिक पल्स डिस्चार्ज विल बी मोर. असं सिम्पल याचं अरेंजमेंट आहे. लो प्रेशर ड्रॉप जो आहे, प्रेशर रिकव्हरी जी आपण म्हणतो आहे, व्हेंच्युरीमीटर वगैरे करते, तर याच्यामध्ये प्रेशर ड्रॉप जास्त होत नाही. गुड टेम्परेचर अँड प्रेशर रेटिंग्स. हा व्हेरिएबल टेम्परेचरला आणि प्रेशरला आपण याला यूज करू शकतो. महत्त्वाचं काय आहे? ॲक्युरेसी चांगली आहे. गुड ॲक्युरेसी. लेट मी रब इट. गुड ॲक्युरेसी अँड एक्सलंट रिपीटेबिलिटी. म्हणजे काय? प्रिसिजन. प्रिसिजन त्याचं चांगलं आहे. रिपीटेबिलिटी खूप चांगली आहे. रिडिंग रिपीट खूप जास्त व्यवस्थित करतो तो. ओके, ॲक्युरेसी अँड रिपीटेबिलिटी म्हणजे काय? ॲक्युरेसी अँड प्रिसिजन दोन्ही गोष्टी याच्याकडे आहे. इट इज हॅव्हिंग द ॲक्युरेसी अँड प्रिसिजन. बोथ द थिंग्स आर. म्हणजे काय? जर दोन्ही गोष्टी असतील म्हणजे काय? याचा अर्थ काय? इट इज व्हेरी युजफुल डिव्हाइस. वाईड रेंज. थोडंसं मला हा पेन घेऊ द्या, लाईट. वाईड रेंज कमेन्सिंग फ्रॉम 0.3 liters per minute to 15,000 liters per minute. म्हणजे 0.3 LPM टू 15,000 LPM पर्यंत याची खूप जास्त रेंज झाली आहे डिअर स्टुडंट्सची. अँड ऑल्सो फॉर लिक्विड्स अँड फॉर गॅसेससाठी काय? 3 liters per minute to 5 lakhs liters per minute फॉर दी एअर. ओके, दॅट मीन्स इट इज हॅव्हिंग द व्हेरी वाईड रेंज. अडॅप्टेबिलिटी टू फ्लो, टोटलिंग अँड डिजिटल ब्लेंडिंग सिस्टीम. याचा अर्थ काय होईल? डिजिटल ब्लेंडिंग सिस्टीम अँड फ्लो टोटलिंग काय म्हणू आपण त्याला? अडॅप्टेबिलिटी टू फ्लो टोटलिंग अँड डिजिटल ब्लेंडिंग सिस्टीम इज हॅव्हिंग द अडॅप्टेबिलिटी. अडॅप्टेबिलिटी म्हणजे काय असते ॲक्च्युली? अडॅप्टेबिलिटी इज द क्वालिटी टू ॲडजस्ट विथ द सिच्युएशन. नाव डिअर स्टुडंट, अडॅप्टेबिलिटी समजताय तुम्हाला? टू ॲडजस्ट विथ द सिच्युएशन. जशी सिच्युएशन आहे तसं स्वतःला बदलवून टाकणं, दॅट इज अडॅप्टेबिलिटी. अँड इट इज हॅव्हिंग दॅट प्रॉपर्टी ऑफ अडॅप्टेबिलिटी फॉर फ्लो टोटलिंग टू डिजिटल ब्लेंडिंग सिस्टीम. दॅट इज डिजिटल ब्लेंडिंग सिस्टीममध्ये इट कॅन अडॅप्ट इट सेल्फ. ओके, इज इट क्लिअर? डिसॲडव्हान्टेजेस काय मग याचे? रिलेटिव्हली हाय कॉस्ट. येस, हा एक मेजर डिसॲडव्हान्टेज आहे याचा. इट इज हॅव्हिंग द रिलेटिव्हली हाय कॉस्ट अँड एरर्स मे बी कॉस्ड बाय एक्सेसिव्ह फ्रिक्शन टॉर्क्स. याच्यामध्ये काय होईल? एक्सेसिव्ह फ्रिक्शन टॉर्क्समुळे काय होणार आहे? याच्यामध्ये येणार आहे एरर.
ओके डिअर स्टुडंट्स, तुम्हाला डिजिटल ब्लेंडिंग सिस्टीम समजलं नाही आहे का? थांब परत सांगतो तुम्हाला. बघा, अडॅप्टिबिलिटी टू फ्लो टोटलिंग म्हणजे मीन्स वॉट, सी हिअर, फ्लो टोटलिंग अँड टू डिजिटल ब्लेंडिंग सिस्टीम. डिजिटल ब्लेंडिंग सिस्टीम म्हणजे काय असेल? फॉर एक्झाम्पल दे इज अ डिजिटल ब्लेंडिंग सिस्टीम. हां, मला ही डायग्राम घेऊ द्या. बघा, हा एक पाईप आहे, हा 2 पाईप आहे, 3 पाईप आहे. याच्यामध्ये वेगळं फ्लुइड आहे, याच्यामध्ये वेगळं आहे लिक्विड आहे, याच्यामध्ये वेगळं लिक्विड आहे. आणि तिघांनाही काय केलं आपण? ब्लेंड केलं. आणि ब्लेंड केल्यानंतर एक चौथा हा पाईप चाललेला आहे. आणि इथं आपल्याला जर टर्बाईन बसवलेला आहे, टर्बाईन फ्लो मीटर, तर हा डिजिटल या ब्लेंडिंग सिस्टीम जरी असेल, वेगवेगळे लिक्विड जरी असेल, तरीही याला ॲक्युरेट रिडिंग हा देईल, किंवा याच्यामध्ये अडॅप्टिबल स्वतःला हा करून घेईल टू गिव्ह द ॲक्युरेट रिडिंग. हे समजलं आहे तुम्हाला आता? ओके, त्याच्यामुळे ते तसं म्हटलं आहे आपण. अरे, आय हॅव टर्न ऑफ द कॅमेरा. ओके, इट इज हॅविंग द रिलेटिव्हली हाय कॉस्ट. एरर्स मे बी कॉस्ड बाय एक्सेसिव्ह फ्रिक्शनल टॉर्क. हे समजलं आहे तुम्हाला? कॉस्ट याची जास्त आहे, व्हेरी हाय कॉस्ट आहे. आणि एरर्स मे बी कॉस्ड बाय एक्सेसिव्ह फ्रिक्शनल टॉर्क्स. मीन्स वॉट, सी डिअर स्टुडंट्स, टर्बाईन आहे. टर्बाईन वी आर फॅमिली विथ द टर्बाईन. टर्बाईनमध्ये काय असेल? फ्रिक्शन असणारच आहे, कारण ब्लेड्स आहे, त्याच्यामध्ये शाफ्ट आहे, आणि त्याच्यामध्ये काय होईल? फ्रिक्शनल टॉर्क डेव्हलप होईल. त्याच्यामुळे एरर्स हे पॉसिबल आहे. आणि कॉस्ट याची जास्त आहे रिलेटिव्हली म्हणजे ॲज कम्पेअर टू दी अदर डिव्हायसेस. म्हणजे काय? पिटॉट ट्यूब वगैरेपेक्षा कॉस्ट याची जास्त आहे, कारण याला ॲक्युरेट मशीन कंपोनंट लागणार आहे. टर्बाईन इज द मशीन कंपोनंट. त्याच्यामध्ये कास्टिंग करून आपण त्याला बनवतो, त्याच्या बकेट्स बनवतो, म्हणजे ब्लेड्स बनवतो, त्याला फिक्स करतो. इट इज ॲक्च्युली अ व्हेरी, वी कॅन से, कॉस्टली डिव्हाइस, बिकॉज वी डू इट्स मॅन्युफॅक्चरिंग लाईक दिस. इज इट क्लिअर? बस आपण इथे थांबून जाऊ. काय बघितलं आपण ते बघून घेऊ. फक्त आज आपण बघितलेलं आहे आज पिटॉट ट्यूब, दॅट इज स्टॅटिक पिटॉट ट्यूब. स्टॅटिक पिटॉट ट्यूब नाव जरी वेगळं नाव असेल तरी काम त्याचं वेगळं आहे. नाव स्टॅटिक पिटॉट ट्यूब आहे, पण काम आहे डायनॅमिक फ्लो मेजर करणे. आणि आपण काय करू, मी तुम्हाला सिम्पल सांगतो. याच्यामध्ये काय करू, एक 2 ट्यूब कनेक्ट करू. एक टोटल प्रेशर मेजर करेल ते, आणि एक काय करेल, स्टॅटिक प्रेशर मेजर करेल. आणि या दोघांनाही कनेक्ट करू, जेणेकरून आपल्याला फक्त डायनॅमिक व्हॅल्यू भेटेल. समजलं आहे तुम्हाला ही गोष्ट समजली असेल तर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर. ओके. आणि फ्लो मीटरमध्ये काय असते? काहीच नाही, मॅग्नेटिक पिकअप आहे. आपण हे जे आहे लावलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक काउंटर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक काउंटर फक्त पल्स मेजर करेल, आणि पल्स मेजर करून आपल्याला सरळ आपण सांगू शकतो क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. आणि त्याच्यातून आपण हा डिस्चार्ज काढू शकतो. जेवढा जास्त एफ असेल तेवढा जास्त क्यू असेल. समजलं आहे तुम्हाला? एवढं सिम्पल आहे. बट त्याच्या मागचा जो परफेक्ट जो हे असते, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि एव्हरी पॅरामीटर दॅट वी हॅव टू डिस्कस, ते तुम्हाला डिटेलमध्ये समजलं पाहिजे, म्हणून आपण त्याला डिटेलमध्ये स्टडी करतो. ओके स्टुडंट्स, वी विल स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस रोटामीटर. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक ॲक्च्युअली. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डिअर स्टुडंट्स.